सविस्तर घडामोडींना सुरुवात करूया। बातमी जळगावातून आहे। जळगावात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला। एस्कॉर्ट मधील पोलिसांची 4 वाहनं एकमेकांना आदळली आणि अपघात झाला। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 4 वाहनांचा एकमेकांना आदळून अपघात झालेला आहे। विमानतळावरून मेळाव्याच्या ठिकाणी जात असताना विमानतळ परिसरातच हा अपघात झालाय। या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, कोणी काही जखमी झालेलं नाहीये। पोलिसांच्या वाहनांचं मात्र नुकसान झालेलं आहे। एक गाडी दुसऱ्याला, दुसरी गाडी तिसऱ्याला अशी आदळलेली आहे। आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांना विचारूया। नितीन, काय अधिक माहिती आहे? तर आज जळगावच्या सागर पार्क मैदानावरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा भव्य असा मेळावा या ठिकाणी सुरू झालेला आहे। आणि जर आपण बघितलं तर त्या 20-25 मिनिटांआधी जळगावच्या विमानतळावरती राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री आणि त्यांचा संपूर्ण मंत्रिमंडळ या ताफा विमानाने या ठिकाणी दाखल झाला। मात्र या ताफा ज्यावेळेस सागर पार्क मैदानाकडे जात असताना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामधील एस्कॉर्ट मधील 4 वाहने एकमेकांना आदळलेली आहे। मात्र मुख्यमंत्री असतील किंवा त्यांच्या पूर्ण कर्मचारी किंवा त्यांच्या पूर्ण टीमला कुठलीही इजा झालेली नाहीये। इतर पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना सागर पार्क मैदानावरती या ठिकाणी आणण्यात आले। मात्र या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी जरी आपल्याला झालेली दिसली नसली तरी मात्र पोलिसांच्या गाडीच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एस्कॉर्टच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसतंय। हा अपघात नेमका ज्या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या संपूर्ण मोठ्या संख्येने या ठिकाणी विमानतळावर आलेले होते आणि ते गाडी पास करत असतानाच या ठिकाणी एस्कॉर्ट मधील गाडी एकमेकांना आदळल्या गेलेली आहे आणि यामुळे हा या ठिकाणी अपघात झालेला आहे। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल नितीन।